एक नामवंत असं व्यक्तिमत्व, मदतीसाठी सदैव तत्पर, तंत्रसही असे शिक्षक आमचे विजय गावित सर यांचं सुद्धा मनापासून स्वागत। त्याच्यानंतर सिराजदादा हे इथे उपस्थित आहेत। विक्रमगड तालुक्यातलं जे क्रिकेट फलतं फुलतं अगदी कित्येक वर्षापासून ज्यांनी पाहिलं, मी मयूर घाटाळे यांना विनंती करेल की सिराजदादांचं आपण स्वागत करावं। यस प्लीज, आपण डिझर्व आहात सर, या तुमचं मनापासून स्वागत आहे। धन्यवाद सर। यस, सामन्याकडे रुख करूया। नकुल मध्ये एक श्वान मध्ये प्रवास करते मैदानात, त्याला जाऊ द्यावं, त्याला त्याचा तो अधिकार आहे, त्याचा तो राईट्स आहे। आणि त्यानंतर त्याचा जेवढा प्रवास होईल तेवढ्या काळात आमच्या नरेंद्र चौधरी सरांचा प्रवास होईल, कारण फिटनेस थोडासा लूज झालेला आहे। निघाला श्वान बाहेर निघाला, मात्र आमचे नरेंद्र अजून धावतायत, दमले पण ते, थोडासा पोटाचा गेअर कमी करावा लागेल। पंकज गवळे यांच्याकडनं टिप्स घ्याव्यात त्यांनी। यस, पहिला चेंडू आदळला शरीरावर, एक धाव लेगबायच्या रूपात कोसपाड संघाला आमंत्रित केले दाप्तेरी संघाने। पहिला चेंडू छान मारा केलाय। मी नकुलकडेच वळेन, नकुल प्लीज। हॅलो हॅलो, नक्कीच सर या ठिकाणी दोन्ही संघ चांगले आहेत। दाप्तरी संघाचं क्रिकेट आपण बघितलंय, परंतु समोरचा कोसबाड संघ नक्कीच आजच्या दिवसामध्ये पहिला सामना या संघाने खेळला होता आणि या पहिल्याच लढतीमध्ये त्यांच्या समोर सापणेसारखा एक मोठा संघ होता आणि त्याच्यामध्ये विक्की काळे एक चांगला प्लेयर होता। त्या संघाला सुद्धा या संघाने मात्र पहिल्या फेरीमध्ये पराभूत केलं होतं। दुसरा सामना सुद्धा यांनी कमालीचा जिंकलाय। इथपर्यंतचा प्रवास या संघाचा सुद्धा सोपा नव्हता, त्यामुळे कोसबाड संघाला सुद्धा या ठिकाणी कमी लेखता कामा नये। या दोन चांगले संघ आहेत, एक चांगली टक्कर या ठिकाणी बघायला मिळली जाईल। यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, या क्षणी बघूया धावा किती येतील या चेंडूवरती। उंच मारण्याचा फटका प्रयत्न केला होता, यावेळेस बघूया धावा येतील या चेंडूवरती। धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 4 धावा धावबलगती झाल्यात। 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बघायला मिळला जातोय। धाव संख्या धावबलगती आपण बघतोय ती म्हणजेच 4 धावा झाल्यात। 2 फलंदाज मैदानामध्ये अमित आणि साहिल ही जोडी दिसली जाते, तर गोलंदाजीसाठी सुभाष या गोलंदाजाला आपण बघतोय। सध्या तरी कोसबाड संघ या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करतोय। या क्षणी मात्र व्हॉट अ शॉट, कमालीचा फटका येतोय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार 6 धावा, ब्रँडेड फटका आलाय। उगीच हा संघ इथपर्यंत पोहोचला नाही हे दर्शवणारा हा फटका होता। यावेळेस मात्र कमालीचा फटका येतोय। धाव संख्या 6 ने पुढे जाईल। धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 10 धावा, 10 धावा धावबलगती झाल्यात। कमालीचा फटका बघायला मिळला जातोय अमितच्या बॅट मधून या ठिकाणी। धाव संख्या आपण बघतो 10 बघा, 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे। अमितने 4 रीतीने सुरुवात केली, एक चांगले टार्गेट, एक चांगला आव्हान देण्याचा पुरेपूर प्रयत्न या टीमकडून केला जाईल। दाप्तरी संघाने ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये प्रदर्शन केलंय, त्यामुळे या संघाला पराभूत करायचं असेल तर आम्हाला एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं करावं लागेल। आणि या प्लॅनिंग तर सध्या तरी पहिल्या षटकापासून आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। बघा पुढील चेंडू या षटकाचा गोलंदाज सुभाष कमबॅक करेल का? पुढचा चेंडू, या क्षणी मात्र हा सुद्धा फटका बघा, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार। बघू शकतो ते म्हणजे 14 धावा धावबलगती झाल्यात। शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिला जातोय। अजून एक मोठा फटका येऊ शकेल का? प्रयत्न करावा लागेल मोठ्या फटक्यासाठी। हळूवार गतीने चेंडू हाताळलाय, वाईडचा इशारा केला जाईल, दंडित केलं जात आहे गोलंदाजाला। या ठिकाणी अवांतर धाव खर्च केली जाईल। धाव संख्या आपण बघू शकतोय ते म्हणजे 15 धावा धावबलगती झाल्यात। कोसबाड बनाम त्यांच्या अपोजिट दाप्तरी या 2 दिग्गज संघांना आपण बघू शकतो कालच्या दिवसामध्ये दुपटन बनाम चिंचोडी सामना झाला होता। चिंचोडी संघाने शेवटच्या क्षणी बाजी मारली होती। दुसरा संघ क्वालिफाय होणारा कोणता संघ ठरेल? आखू टप्प्याचा चेंडू हवेमध्ये राहिला जातोय, सेफ झोन मध्ये चेंडू जाऊन लँड होईल। या क्षणी मात्र अंतिम क्षणी चेंडू रोखलं जाईल।
2 धावा या चेंडूवरती येतील. 2 धाव्यांनी भर धावफलकामध्ये. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे धावफलकावरती 17 धावा झाल्यात. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या मात्र 17 धावा. कमालीची सुरुवात या ठिकाणी आपण बघू शकतोय. अमित आणि साहिल यांनी करून दिली आपल्या टीमसाठी. भगवान सर 17 धावा तर आलेत पहिल्या षटकामध्ये. कुठपर्यंत जाऊ शकतो हा स्कोर? नक्कीच नकुल, मला म्हणावं वाटतं की आतापर्यंत जो पहिल्या षटकाचा खेळ झाला, पहिल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची क्षती नाहीये, कुठल्या प्रकारचं नुकसान नाहीये. 17 धावा तर झालेल्या आहेत. म्हणजे तू म्हणतोस म्हटल्याप्रमाणे की कोसबाड संघ इथपर्यंत पोहोचलाय तो फ्लिक नाहीये, तर ते मेहनतीच्या जीवावर इथपर्यंत आलेले ते दाखवून दिले. पहिला जो षटकार पडला त्या बॅट्समनचं नाव मला वाटतं अमितने स्वतःला ज्या पद्धतीने सेट केलं आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने षटका ठोका कमालीचा फटका होता. त्या फटकामध्ये सगळं काही कौशल्य होतं, सगळे काही लज्जत होती क्रिकेटची. टोकरे मेजर पहिल्यांदाच हा पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्या फटक्यामध्ये जे टायमिंग मिळायला पाहिजे ते टायमिंग मिळालं नाही आणि 1 धाव साहिलला मिळाली. 18 धावा पहिल्या षटकामध्ये चांगल्या सुरुवातीनंतर हवी ठरला तो अमित. त्याच्यामध्ये एक षटकार, एक चौकार. पुन्हा एकदा आमच्या दिशेने चेंडू येतोय. छान फटका. क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. प्रयत्नाला 100% मार्क्स आहे अमितच्या. मात्र यश मिळवलं ते ह्यावेळेला पुन्हा एकदा ते अमितने. बॅटिंग आहे, कमालीची बॅटिंग आहे, अफलातून बॅटिंग आहे, खतरनाक बॅटिंग आहे, जबरदस्त बॅटिंग आहे. वेल डन अमित, कीप इट अप, लगे रहो. सामन्याची लज्जत वाढवायची आहे, धावा सुद्धा हव्या आहेत, कारण समोर दापचेसारखा तगडा संघ आहे. मेजर पुन्हा एकदा निघाले, पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. ह्या वेळेला चकवलाय, फसवलाय, दडवलाय ते टोकरे मेजर यांनी. संजय यांचं 3रं षटक असणार आहे, यात काही शंका नाही. एक चौकार तर मारलाय, मात्र त्यानंतर लगेच पुढील चेंडू डॉट केलाय, इशारा दिलाय मैं भी कुछ कम नहीं हूं. निघाले मेजर. पुढील चेंडू पुन्हा एकदा समोर. ह्या वेळेला प्रयत्न छान आहे, चेंडू उंचावर जातोय. कुणी नो लँड्स मध्ये चांगला प्रयत्न आहे, दुसरी धाव मिळणार आहे. मेहनत बघा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 विकेट मधलं जी पळण्याची जी कौशल्य आहे नकुल, ते सुद्धा महत्वाचं असतं. तुम्हाला 1 धाव दुसऱ्या धावमध्ये कन्वर्ट करायची आहे, तुम्हाला दुसरी धाव तिसऱ्या धावमध्ये कन्वर्ट करायची आहे. धाव फलक सतत हालता राहिला की समोरच्या टीमवर प्रेशर हे येतच असतं. तेच काम बऱ्यापैकी करतायत ते अमित आणि साहिल. सलामीला आलेत, कुठल्याही प्रकारची विकेट नाहीये. प्रेशर आणतायत ते दाप्तरी संघावर. छोट्या जणांचे दोघेही खेळू आहे, मात्र क्रिकेटचं कौशल्य अफलातून आहे दोन्ही खेळाडूंच्या मनगटात. अमित कमालीची फलंदाजी आतापर्यंत अफलातून फलंदाजी करतोय. अजूनपर्यंत क्रीजवर पाय रोवून आहे. 1 नंबर, एकच नंबर अमित. षटकातील 4 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. मेजर यांनी 7 धावा खर्च केला, उर्वरित 2 चेंडू. मात्र एक आहे वैशिष्ट्य की एकही धाव एक्स्ट्रा नाहीये मेजर यांची. वाह, ह्या वेळेला फटका आहे, क्षेत्ररक्षक येतो. पहिला विकेट मिळतो की काय? गच्चाळ क्षेत्ररक्षण. खरं तर जो फलंदाज इन फॉर्म आहे नकुल, त्या फलंदाजाला जीवदान देणं संघासाठी नेहमीच धोकादायक ठरू शकतं. अंतिम चेंडू लगाम घातलाय, कसलेली गोलंदाजी केली मेजराने, अनुभव 50 लावलाय, मात्र धाव संख्या पोहोचली ती 25. ह्या वेळेला फटका छान आहे, क्षेत्ररक्षक आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षण. मोक्याच्या क्षणी चुका होतायत त्या दापचारी संघाकडनं, आणि ह्याच चुका जेव्हा ते चेजिंगला उतरतील ना नकुल, त्यावेळेस त्यांना ते महागात पडतील. कारण 1-1 धावा. कारण आता सूर्य यस षटक समाप्तीचा इशारा होतोय. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे काही मिनिटाचा, 1 ते 1.5 मिनिटाचा ब्रेक आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण दापचेरी संघाला सुद्धा पूर्ण सूर्यप्रकाशात फलंदाजी करायला मिळावी. तर ह्या षटकामध्ये पुन्हा एकदा डीजे मास्टर आमचे जास्तच उतावळ झाले, होऊन जात एक सुभद्र संगीत. शाबूत आहेत, जवळजवळ 15ची सरासरी गाठतोय. जर 15ची सरासरी गाठतोय तर 45 धावा होऊ शकतात. 29 धावा झालेल्या आहेत. 14.5ची सरासरी ऍक्च्युअली 14.5 आहे. मात्र अंतिम षटक हाणामारीचे षटक असणार आहे. मोठ्या फटके खेळण्याची तयारी असणार आहे ह्या दोन्ही फलंदाजाची, आणि त्यामध्ये जर 15 धावा जर केल्या तर नक्कीच हे एक मोठं आव्हान ठरेल ते दापचेरी संघासमोर. मात्र त्याच्यामध्ये एक दिवार आहे नकुल, एक बांध आहे आपल्या भाषेमध्ये, तो आहे म्हणजे संजू. बघूया शेवटचं अंतिम षटक कोसबाडच्या कोट्यातला जो मारा करणार आहे संजू. ओव्हर टू नकुल. यावेळेस शेवटचं षटक, पहिला चेंडू, या क्षणी मात्र फटका फसलाय. झेल होईल काय ते?
पुन्हा एकदा मात्र खेळ मिस होताना आपण बघू शकाल. अमित पाठीशी नशीब मात्र या ठिकाणी दिसलं जाते. 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 धावेने बर होताना आपण बघू शकतो. नशिबाची साथ लाभणं आवश्यक आहे. ते नशीब मात्र या ठिकाणी पाठीशी दिसलं जाते फलंदाजासाठी. धाव संख्या 2 ने पुढे सरकली जाईल. धावा आपण बघतो त्या म्हणजे 31 धावा धावफलकावरती झाल्यात. मागील सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. तुमचे संदीप ठाकरे पुढील चेंडू. या क्षणी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळलाय. एवढेच बघूया धावा किती येतील या चेंडूवरती. प्रयत्न झाला, फील्ड केला जाईल चेंडू. 2 धावा या चेंडूवरती येतील. 2 धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा भर बघायला मिळली जाते. धाव संख्या आपण बघू शकतोय ती म्हणजे 33 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आणि विशेष करून या धावेमध्ये योगदान महत्वाचं अमितचं ठरलं जाते. 25 धावा वैयक्तिक केल्यात त्याने. या क्षणी या चेंडूवरती धाव येईल का? विकेट सॅक्रिफाईस केली जाईल या ठिकाणी. दमला होता फलंदाज. भरपूर धावा धावून मात्र कम्प्लीट सुद्धा केल्या होत्या. त्यामुळे फलंदाज या ठिकाणी दमला होता. विकेटचं पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळलं जाईल. धाव संख्या धावफलकावरती 33 धावा. 33 धावा झाल्या. अद्याप 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चांगला फिनिशिंग टच यावेळेस दिला जाईल का? प्रयत्न करावा लागेल. स्कोर चांगला आलाय हे म्हणायला हरकत नसेल, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. शेवटचा प्रेशरचा सामना आहे. समोर दापचरी सारखा एक अनुभवी संघ दिसला जातोय. त्यामुळे या ठिकाणी आव्हान मोठं तुम्हाला उभं करावंच लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय, परंतु या क्षणी मात्र आपण कौतुक कराल म्हणजे समोरच्या गोलंदाजाचं ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये षटक हाताळलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी धाव संख्येला अंकुश लावलाय हे म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू या क्षणी मात्र उंच मारलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानंतर सीमारेषा पार होतोय चेंडू. 4 धावा येतील या चेंडूवरती. धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजे 37 धावा. 37 रन ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक राहिलाय. धावा झाल्या त्या 37 आणि हा स्कोर चांगला झाला हे म्हणायला हरकत नसेल. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ क्वालिफाय होईल. पुढील चेंडू पुन्हा एकदा टायमिंग दिसलं जातं या चेंडूवरती. यावेळेस सीमारेषेच्या काही अंतरावर चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत 2 धावा येतील या चेंडूवरती. धाव संख्या लागली जाईल धावफलकावरती ती म्हणजेच 39 धावा धावफलकावरती झाल्या. 39 रन्स ऑन द बोर्ड. 40 धाव्यांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी मात्र दापचरी या संघासमोर ठेवलं जात आहे. 40 धाव्यांचा पाठलाग केला जाईल का? पुढील 3 षटकांचा खेळ यावेळेस मात्र आपण बघतोय. दुसऱ्या दिवसाचा खेळ आणि अंतिमचा सामना या दोन्ही टीम्स मध्ये. आणि उद्यापासून आपल्या तालुक्याचे गट सर चालू होतील. 3 ते 4 दिवस किमान या ठिकाणी तालुका गटातील स्पर्धा होतील. नक्कीच आपल्या तालुक्याचा सर प्रगतीचा ग्राफ क्रिकेटमध्ये कितपत उंचावलाय असं तुमचं वैयक्तिक मत? धन्यवाद. थोडं सामन्याविषयी बोलतो. कोसबर संघाचं कौतुक करेल पहिल्यांदा मी की जी चूक यांच्याकडनं झाली होती आपल्या प्रिन्स 11 खानवेल संघाकडनं ती चूक केली नाहीये. बॅट्समन क्रीजवर शाबूत राहिल्यानं धाव संख्या एक समाधानकारक म्हणजे 39-40 धावा करायच्या आहेत. चांगले टोटल उभे केले, चांगलं टार्गेट उभं केलंय. त्यानंतर तू म्हणालास की विक्रमगड तालुक्याच्या क्रिकेटचा ग्राफ आलेख कुठपर्यंत कसा आहे. थोडासा मी याबाबत तरी पर्सनली मी असमाधानी आहे. कारण गेले कित्येक वर्ष 2008 मध्ये मी विक्रमगड तालुक्यात आलो. म्हणजे विक्रमगड तालुक्याच आहे, मात्र मी माझी डहाणू मधून मी इकडे आलो 2008 साली. त्यानंतर मी सर्वप्रथम कोकणपडा चषक आम्ही सुरू केला होता. आणि या ठिकाणी दिवाळीच्या मोसमात ती स्पर्धा व्हायची. आणि त्यानंतर मी जे क्रिकेट बघत आलोय मधल्यामध्ये मग लीग मॅचला बऱ्यापैकी सुरुवात झाली. त्याच्यानंतर पॅकर टीमला सुरुवात झाली. मात्र इतर तालुक्यांचा विचार करता आपल्या विक्रमगड तालुक्याचं क्रिकेट ज्या उंचीवर जायला पाहिजे होतं त्या उंचीवर नाही. आपण 50% एक देऊ शकतो ऍव्हरेज, मात्र एक 70-80% पर्यंत पोहोचायला अजून तरी 1-2 वर्ष मेहनत. याचं कारण आहे की आपल्या विक्रमगड तालुक्याचे क्रिकेटर्स आणि टीम्स बाहेर जास्तीत जास्त खेळायला पाहिजे. जसं बघा आपण प्रिन्स 11 खानवेल संघ डीएन मधून इथे येऊन खेळायला. मगाशी आपण एक वारलीपाडा म्हणून बघितलं ती भिवंडी मधून येऊन खेळलेली टीम. अशा बाहेर तुम्ही जोपर्यंत क्रिकेट खेळत नाही तुम्हाला वेगवेगळ्या बॉलरला फेस करता येत नाही तोपर्यंत तुमचं क्रिकेटचं टॅलेंट चांगलं होऊ शकत नाही. चांगले बॅट्समन बघायला मिळत नाही, चांगले बॉलर्स बघायला मिळत नाही. हे कुठेतरी आता ह्या मैत्री ग्रुपला माझं एक आव्हान असेल की विक्रमगड तालुक्यातील ह्या ज्या टीम्स आहेत यांना आपण ह्या मंचावरून आव्हान करावं की तुम्ही जास्तीत जास्त विक्रमगड तालुक्याचे क्रिकेट खेळा, पण विक्रमगडच्या तालुक्याच्या बाहेर सुद्धा जाऊन क्रिकेट खेळा, तर तुमचं क्रिकेट फोपावेल, चांगलं उंच होईल. यस
नक्कीच एक चांगला सल्ला मात्र भेटला जातो या ठिकाणी. सगळ्या दरम्यान सामन्यामध्ये वळूया. धाव संख्या आपण बघतोय म्हणजेच 39 धावा झाल्या. 40 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी कमी नसेल, परंतु दापचरी संघाचे फलंदाज त्या फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळेच सामना मात्र रंगला जाईल यात मात्र कुठलीही शंका नसेल. शेवटची इनिंग, दुसरी इनिंग या ठिकाणी आणि दुसरा संघ आपल्याला भेटला जाईल क्वालिफाय होणारा. या मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफायचं स्वप्न घेऊन या ठिकाणी प्रत्येक जण येतो, परंतु एकाच संघाचं स्वप्न मात्र एका दिवशी पूर्ण होईल. या दोन संघ मात्र सर्वोत्तम या ठिकाणी आपण बघतोय आजच्या दिवसाचे एकमेकांसमोर आहेत. या दोन पैकी एक संघ मात्र क्वालिफाय होईल. तो संघ मात्र कोणता ठरला जाईल. एक संघ आपण बघतोय तो म्हणजे दापचरी हा संघ बघायला मिळला जातोय, तर दुसऱ्या बाजूने कोसबाड या संघाला आपण बघू शकताय. आणि कोसबाड संघाने चांगल्या धावा जोडल्यात. 39 धावा शेवटच्या लढतीमध्ये, क्वालिफायच्या लढतीमध्ये एक चांगला स्कोर मानायला हरकत नसेल. 40 धाव्यांचा पाठलाग केला जाईल का, हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उद्भवलाय. या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील 18 चेंडूवरती आपल्या सर्वांना मात्र मिळली जातील. या पुढील 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र कशा पद्धतीनं खेळला जाईल. दोन दिग्गज फलंदाज मैदानामध्ये, महेंद्र आणि महेश ही जोडी. यस नकुल, महेंद्र आणि महेश सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये फार काही मोठी कमाल करता आली नव्हती, मात्र हा अंतिम मुकाबला आहे आणि ह्या अंतिम मुकाबल्याचं महत्व जाणून महेंद्र मध्ये याच्या बॅट मधून धावा येणं दापचरी संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे. गोलंदाज असणार आहे तो अमित बघा, आपण काय अमित ते विकेट का फेकले त्याचं आता लक्षात येतं की अमित त्याचा स्ट्राईक गोलंदाज सुद्धा आहे. त्याला पहिलं षटक हाताळायचं सुद्धा होतं आणि तो मेन फलंदाज आहे. म्हणजे असं म्हणतो ना, देव एकाला देतो तर सगळंच काय देतो. तो चांगला बॅट्समन आहे, तो चांगला गोलंदाज आहे. चल आम्ही स्टार्ट करतोय दुसऱ्या दिवसाच्या बिरसा मुंडा चषक 2025च्या दुसऱ्या दिवसाचा अंतिम गटातील अंतिम मुकाबला बघतोय आपण. दापचरी वर्सेस कोसबाड या संघादरम्यान निघाला. अमित समोर आहे, महेंद्र मेरे. वाव, व्हॉट अ अटेम्प्ट, खूप चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न. आणि त्याचा परिणाम असा झाला जिथे 4 धावा होत होत्या ते मात्र 2 धावा समाधान मानावं लागलं महेंद्र मेरे यांना. खूप चांगला अटेम्प्ट, खूप चांगला प्रयत्न. आणि क्रिकेटमध्ये आत्ताच्या घडीला नकुल असली कौशल्य तुम्हाला आत्मसात करावीच लागतील. पूर्वीचा खेळ राहिलेला नाहीये. तुम्ही सहज जाल, सहज उभे राहाल, तुमच्या चेंडू आजूबाजून जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. चेंडू चांगला अडवण्याचा प्रयत्न केला, त्याला साथ दिली पाठीमागच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. परिणाम असा झाला की जिथे 4 धावा मिळाल्या असतात तिथे मात्र 2च धावा. अमित निघतोय पुन्हा एकदा महेंद्रसाठी. काहीसा रनअप मध्ये गडबड, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जाणार आहे तो अमित. 40 धावा करणं जिकरीचं ठरणार आहे दापचरी संघाला. मात्र एक त्यांची खासियत असे की त्यांच्याकडे ज्या पद्धतीने डेप्थ आहे बॅटिंगची, खोली आहे फलंदाजीची, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर हा चिंतेचा फार मोठा विषय नसावा. एक आहे चेंडू डॉट व्हायला नको. वाव 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 वाव, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. चला चला क्षेत्ररक्षण लावा. पंच तटस्थ आहेत, पंच सज्ज आहेत, 2 पंच आहेत. काळजी करू नका मित्रांनो, जोरदार अपील आहे मात्र पंचाने पिटवून लावलंय. चला बॉलिंग मार्कर या, स्टार्ट करा. क्लोज मामला होता, मात्र आपल्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आपण हे पंचांनी त्यांची काही अपील उचलून धरली नाहीये. त्याचा परिणाम असा की चेंडू मात्र डाट जातोय. एक नकुल मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न कोसबाड संघाचा, त्याच्यामध्ये सध्या तरी तो सक्सेस झालाय. मात्र महेंद्र मध्ये याच्यावर तुम्ही काय दबाव टाकणार. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय तो, असे कित्येक सामने खेळलाय, ओपनचे सामने खेळलाय, सगळीकडचे लीग मॅच खेळतो तो, चांगल्या स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स करून येतो. त्याच्यावर दबाव तेवढा सहजासहजी घेणार नाही. मात्र 2 चेंडूवर छान मेहनत आहे नकुल, मेहनत आहे. दोन्ही संघांची मेहनत आहे, दोन्ही संघ मेहनत घेतात, कोणीच हार मानायला तयार नाहीये. परिणाम हा मुकाबला शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात काही शंका नाही. मगाशी जसं मुकाबला शेवटच्या चेंडूवर गेला त्याच पद्धतीचा, जेव्हा दोन्ही संघ तुल्यबळ असतात ना, दोन्ही संघ जेव्हा बॅलन्स असतात ना, त्यावेळेसचे मुकाबले बघण्याची मजा काही औरच असते. आतापर्यंत 3 धावा झाल्या, 3 चेंडू टाकून झाले. पहिल्या चेंडूवर 2 धाव, दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा 1 धाव. आता पहिल्यांदाच सामोरं जाणार आहे तो महेशला आपल्या हातात सूत्र घ्यावी लागतील दापचरी संघासाठी. महेंद्रचं करतो महेशला सुद्धा कामगिरी करावं लागेल. बघा माझा शब्द ऐकलाय, चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रयत्न करतोय.
प्रयत्नाला 100% मार्क्स आहेत, मात्र रिझल्ट जातो दाप्तरी संघाच्या गटात षटकार. 9 धावा झालेल्या, 4 चेंडू टाकून झालेत. एक ना एक कसं आहे नकुल, अंतिम मुकाबला आहे, 40 धावा करायचा आहे. एनी हाऊ एनी कंडिशन 6 चेंडू मधून एखाद दुसरा बॉल हा लूज पडणारच, त्याच्यामुळे एखाद दुसरा मोठा हिट तुम्हाला बघायला मिळणार. मात्र जर बॅट्समन मॅनेज करतोय चांगले बॉल तर 2-3 आपल्याला मोठे हिट बघायला मिळतात, आणि हातागायची परिस्थिती झाली तर 6 चेंडू 6 मोठे फटके बघायला मिळतात. ही क्रिकेटची लज्जत आहे, क्रिकेटची खूबी आहे. अमित अंतिम चेंडू हाताळेल महेशच्या समोर. महेश सज्ज आहे, एक षटकार मारून पुन्हा एकदा फसलेला फटका ह्या वेळेला क्षेत्ररक्षक कुठे काय माहिती, आणि झेल पकडतोय अगदी सहज, झेल पकडतोय साहिल. काय कामगिरी केली, साहिलची सुद्धा कौतुक करावं लागेल. मगाचा प्रयत्न खूप मोठा प्रयत्न होता, यश मिळालं नाही. ह्या वेळेला महेशला माघारी टाकले. 9 ह्या धावसंख्या रोखलं पहिल्या षटकामध्ये. 9 धावा, एक गडी बाद, 9 धावा. दाप्तरी संघ जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांचं आव्हान आहे. आव्हान मोठं आहे, 12 चेंडू मध्ये 31 धावा. आणि आता सूर्यप्रकाश कमी झालेला आहे नकुल, थोडीशी माफ करा, 1 चेंडू आहे मला वाटतं, सॉरी 1 चेंडू बाकी आहे अजूनही. 9 धावा झालेल्या आहेत, 1 चेंडू बाकी आहे, आणि गोलंदाज असणार तो अमितच. अंतिम चेंडू हाताळेल. आपल्या पहिल्या षटकाच्या कोंड्यातील महेश चांगली कामगिरी केली, एक मोठा फटका मारून संघाची धावसंख्या अचानक भरारी उंची घेतली, ती 9 वर गेला 3 वरून. मात्र पुढच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर जातात मेजर, मेजर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. 31 धावा करायच्या, 13 चेंडू मध्ये 31 धावा. अंतिम मुकाबला बघताय बिरसा मुंडा चषक 2025 मैत्री ग्रुप आयोजित, विक्रमगड तालुका. वडा डिलिव्हरी अगदी छोटा आहे, असं वाटत नाही त्याच्या शरीरयष्टीकडे बघून नकुल की याच्या मनगटात नसते. या ठिकाणी महत्वाचा फलंदाज बाद, 3 चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील, कारण की यानंतर समीकरण थोडंसं कठीण दिसलं जात आहे. 4था चेंडू या षटकाचा. यावेळेस बघूया हा फटका झेल होतोय का, झेलचा प्रयत्न, आणि यावेळेस मात्र उत्साहाचं वातावरण, जल्लोष निर्माण होईल तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये, कारण की या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटचं पतन झालंय. कोसबाड टीम आजचा दिवस आपल्या नावे करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसला जातोय. 2 दिग्गज संघांना पराभूत करत हा संघ इथपर्यंत पोहोचलाय, आणि या क्षणी दापचरी संघाला कडवं आव्हान पेश करतोय. दापचरी संघ संकटांमध्ये सापडलाय, अडचणींमध्ये सापडलाय. या अडचणींवर मात करत दापचरी संघ कमबॅक करत हा सामना जिंकेल का, कारण की आयुष्यामध्ये निर्माण होणारी सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाही, तर काही वादळं तुमच्या आयुष्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी निर्माण होत असतात. फक्त त्या वादळांना न घाबरता, निर्माण होणाऱ्या अपयशांना न घाबरता, अपयशाच्या मागे लपलेल्या यशाला खऱ्या अर्थाने हेरून काढायचं आहे. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा होता, एका धावेचा प्रयत्न केला जाईल, या क्षणी डायरेक्ट हिट झालाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो धावफलकावरती, ते म्हणजे 10 धावा झाल्यात. अजूनही 30 धावांची गरज, चेंडू शिल्लक राहिले तर ते म्हणजे 7 चेंडू आणि अजूनही 30 धावेची गरज. दापचरी संघाने खूप मेहनत घेतली, तिथपर्यंत हा संघ सुद्धा पोहोचलाय. या क्षणी अजून एक धमक दिली जाईल का. समोर मात्र राकेश, ज्याने मात्र मागचा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. राकेश हे तो मुमकिन आहे. यावेळेस बघूया राकेश पुन्हा एकदा एक विक्रमी खेळी करेल का, 7 चेंडू मध्ये 30 धावा आपल्या टीमला काढून देईल का. अपेक्षा आहेत, कारण की त्या पद्धतीची फलंदाजी मागील सामन्यामध्ये सुद्धा झाली. बघूया हा चेंडू महत्वाचा ठरला जाईल, एखादा मोठा फटका येऊ शकेल का. ऑन स्ट्राइक राकेश, चेंडू जाऊ दिलाय. या क्षणी बघूया हा चेंडू यावेळेस मात्र षटक कंप्लीट होताना आपण बघू शकतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 10 धावा. म्हणजेच या षटकामध्ये एकच धाव गोलंदाजाने खर्च केली. महत्वाच्या क्षणी अशा प्रकारच्या लढतीमध्ये बऱ्याच वेळेस प्रेशर येतं, पण प्रेशर मध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या गोलंदाजाचा कौशल्य दिसलं जातं, आणि ते चित्र मैदानामध्ये आपण बघतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली प्रभू या गोलंदाजाने, काय कमालीची छाप सोडली या लढतीमध्ये. विस्मरणीय नक्कीच
पुढील काही टुर्नामेंट मध्ये सुद्धा पुढील काही वर्षांमध्ये सुद्धा हे षटक त्याच्या लक्षात राहिले जाईल। या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या मार्फत मात्र केली जाते, कला कौशल्य नक्कीच दिसलं जातं त्याच्या, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी असतात। फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते। यावेळेस बघूया हा चेंडू एका धावेचा प्रयत्न केला जाईल, एक धाव या चेंडूवरती मिळली जाईल। धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 11 धावा। 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही या ठिकाणी 29 धावेची गरज। 5 चेंडू 29 धावा, ऑन स्ट्राइक राकेश। यावेळेस मात्र 29 धावा काढेल का, अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळेस संघ जिंकले सुद्धा। दुसरा चेंडू प्रयत्न केला जाईल आणि चेंडू भिरकावलाय सीमा रेषा पार। षटकार, जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं, बहादुर वो कहलाते जो हार निश्चित हो फिर भी मैदान नहीं छोड़ते। यावेळेस मात्र कमालीचा फटकालाय, 6 धावेने धावफलक पुढे सरकला जाईल। धाव संख्या आपण बघू शकतोय ती म्हणजे 17 धावा। येणारे 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे। या षटकाराने समोरील टीम मध्ये सुद्धा थोडीशी धडकी भरली। 4 चेंडू 23 धावा, 4 षटकार येऊ शकतील का? पुढचा चेंडू प्रयत्न होता मोठ्या फटक्याचा। या क्षणी गोलंदाजाच्या मेहनतीला सुद्धा दाद द्यावी लागेल। डॉट चेंडू हाताळलाय, या क्षणी मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला गोलंदाजाने, जेणेकरून बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येणार नाही आणि मोठा फटका येणार नाही, हा प्रयत्न गोलंदाजाने केलाय आणि प्रयत्न आपला यशस्वी ठरला जातोय। 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय, अजूनही 23 धावेची आवश्यकता या लढतीमध्ये। या चौथा चेंडू, या ठिकाणी गोलंदाज काही चुकी करेल का? या क्षणी प्रयत्न होता मोठ्या फटक्याचा, झेल या ठिकाणी होईल का? याच ठिकाणी आशा संपुष्टात आल्यात। दापचरी संघ नक्की चांगलं क्रिकेट आजच्या पूर्ण दिवसामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये या संघाने खेळलंय। या शेवटच्या लढतीमध्ये कोसबाड संघाचं प्रदर्शन त्यांच्यापेक्षा सरस ठरलं जात आहे आणि मैदानामध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल त्याच्या बाजूने कधी सामना झुकला जातोय आणि सध्या तरी कामगिरी चांगली होताना आपण बघू शकतोय ती कोसबाड या संघाची। यावेळेस बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावा फक्त झाल्यात। यावेळेस बघूया पुढचा चेंडू 5वा असेल या षटकाचा। पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडीशी चुकी बघायला मिळली जाते। आजचा दिवस कोसबाड संघाने काय कमालीचं क्रिकेट खेळलंय, त्यांच्या समोर चांगले संघ होते, त्या चांगल्या संघांना पराभूत करत इथपर्यंत हा संघ नक्कीच आलाय आणि समोर दापचरी संघाला सुद्धा या ठिकाणी पराभवाकडे घेऊन गेला हा संघ। या क्षणी मात्र निराशानं सध्या तरी पूर्णतः कोसबाड संघाच्या बाजूने सामना गेलाय। दुसरा संघ ठरला जाईल क्वालिफाय होणारा, या बिरसा मुंडा चषकामध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न घेऊन आला होता हा संघ आणि आपलं स्वप्न साकार करताना दिसला जाईल। शेवटचा चेंडू आणि या क्षणी या मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणार